च्या विचारानं छान काम करावं आणि खूप प्रगती करावी। तसं बी जबाबदारी खांद्यावर पडल्याशिवाय खांदे बळकट होत नसतात। आता जबाबदारी सांभाळायला शिकल बघतो। नक्की होणार आहे, तुमचे आशीर्वाद आहेत ना? माझे आशीर्वाद तर आहेतच, पण देवी आई बी हाय त्याच्या पाठीशी, ती घेईल त्याची काळजी। दे ठेवते मी। ताई, मला काय वाटतं माहितीये का, आज तू पण जिजूंसोबत मार्केटमध्ये जायला हवंस। जाणार आहे, सरप्राईज आहे त्यांच्यासाठी। हो, मग तुला पण ऑल द बेस्ट। चल मी आलेच। कोणाचं आहे आणि इथं कसं पडलं? अक्षराताईचं असणार, रात्री आली तेव्हा इथंच बसली होती, तवाच पडला असणार। सांगायला पाहिजे, नाही तर बिनकामाची हुडकत बसायची तिकडं। फोन कुठे आहे माझा? मेनकाचा फोन आत्ता? बोल मेनका। हा अक्षराताई, तुझी कुडी हरवली का ग? मला इकडं सापडली। अरे तेव्हा तुझ्याकडे होय, आणि रात्रभर मी शोधून दमले। थँक्यू मेनका। हाय का, काढलं का तुझं ते थँक्स मध्ये? अगं बाई, तू काही शब्दात पकडल्याशिवाय बसणार नाही शांत। नाहीतर काय। बरं असो, मी मार्केटात जाणार आहे, तेव्हा तशीच तुला ती कुडी द्यायला येते। हा, नाही, तू कशाला त्रास घेतेस, मीच येते। आता त्यात कसला आलाय तरास? तुझ्या काय कुडीचं 20 टनाचं डोसक्यावर वज घेऊन फिरायचंय होय? आले मी। अगं तसं नाही, आमचं मार्केट यार्ड मध्ये ऑफिस आहे ना, तिथे येणारच आहे मी दुपारी, म्हणून म्हटलं तिथेच भेटू। मी आला केन ग, पण तुझ्या त्या पावट्याला आवडणार आहे का मी आलेलं? मेनका, आता तू पण सोड ना हा विषय। ते माफी मागायला आले होते की नाही, मग आता उगाच तू ताणून धरू नकोस। बर, चल ठेवते, बाय। या नवरे साहेब या। नमस्कार। नमस्कार। अहो नमस्कार काय करताय, ओळख तर करून द्या की आधी। हे आमचे बाच्चे म्हणजे सुंदर सूर्यवंशी, या खुर्चीत बसणारे सर्वे सर्वा, आणि हे आमचे नवले साहेब, ज्यांच्या जमिनीचा सौदा करायला आपण त्यांना इथं बोलवून आणलंय ते हे। हाऊ साहेब,